सरकारच्या 100 दिवसांचं रिपोर्ट कार्ड जाहीर। आदिती तटकरेंच्या महिला व बाल विकास विभाग 80 गुणांसह कामगिरीत ठरला सर्वोत्तम। मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा। महाराष्ट्र थांबणार नाही, हाच आमचा निर्धार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर। वेवसचे मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन। मोदींच्या दौऱ्यानिमित्त मुंबईत पोलिसांचा कडक बंदोबस्त। हल्ल्यापूर्वी 15 एप्रिललाच दहशतवादी पहलगामला पोहोचल्याची एनआयएच्या तपासात माहिती। दहशतवाद्यांनी 3 सॅटेलाइट फोन वापरल्याचेही एनआयएकडे पुरावे। संशयितांची कसून चौकशी सुरू। दहशतवादी हाशिम मुसा अजूनही पहलगाममध्ये लपल्याची माहिती। तर पाकच्या लष्कराकडून हाशिमला काश्मीरमधून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याची सूत्रांची माहिती। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हुर्रियत आणि जमाते इस्लामी समर्थकांवर एनआयएची कारवाई। जवळपास 100 ठिकाणांवर टाकले छापे। बुलढाण्यातील भेंडवळच्या प्रसिद्ध घटमांडणीतून वर्तवली धक्कादायक भाकीतं। भारत पाकिस्तान युद्धाबाबत स्पष्टता नाही। युद्ध जर झालं तर महायुद्ध होईल असंही भाकीत। व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 17 रुपयांनी कपात। मुंबईत आता सिलेंडरचा दर असणार 852 रुपये, तर घरगुती सिलेंडरचा दर जैसे थे। मुंबईतील हुतात्मा चौकात राज ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांची भेट झाली। दोघांनीही एकमेकांसोबत संवाद साधल्याचं बघायला मिळालं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या। महाराष्ट्र थांबणार नाही, हाच आमचा निर्धार आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी फडणवीसांनी दिली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या। एकनाथ शिंदेंच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले। पुण्यात पालकमंत्री अजित पवारांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला। पोलीस मुख्यालयामध्ये अजित पवारांनी ध्वजारोहण केलं। यावेळी अजित पवारांनी संयुक्त संचालनालयाची पाहणी देखील केली। बीडच्या परळी तहसील कार्यालयात धनंजय मुंडे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न झालं। यावेळी धनंजय मुंडेंनी घातलेल्या पांढऱ्या नवाबी टोपीनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं। महाराष्ट्र दिनानिमित्त बीड इथल्या पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी पोलीस दलाच्या वतीनं पथसंचलन करत ध्वजाला मानवंदना देण्यात आली। सिंधुदुर्गात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला। सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी शासकीय अधिकारी, स्थानिक आमदार, खासदार उपस्थित होते। विशेष म्हणजे पालकमंत्रीपद रिक्त असतानाही ध्वजारोहणाचा मान गिरीश महाजन यांनाच मिळाला। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईचा दौरा करणार आहेत। मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर इथं भारतातील पहिल्या जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषदेचं अर्थात वेव्ज परिषदेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटन करतील। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं तोंड भरून कौतुक केलं। एकनाथ शिंदे साहेबांनी एखाद्याला काय द्यावं असं ठरवलं तर ते भरभरून देतात। तसंच संपर्क मंत्री म्हणून सोलापूरकरांनी भरभरून प्रेम दिल्याबद्दलही सरनाईक यांनी सोलापूरकरांचे आभार मानले। राज्यात खंडणीखोरांचं साम्राज्य असून खंडणीखोरांना राजाश्रय दिला जातोय। राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था रसातळाला गेली, अशी टीका पृथ्वीराज चव्हाणांनी केली। परिस्थिती सुधारायची असेल तर मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतली पाहिजे, असं चव्हाण म्हणाले। मी निवडून आलो असतो तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते, असं मोठं विधान माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी केलंय। यावेळी त्यांनी गेल्या काही विधानसभा निवडणुकांचा संदर्भ देत हे वक्तव्य केलं।
अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा जिल्हा रुग्णालयातील स्वच्छतेवरून आक्रमक झाल्या. नवनीत राणा यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना फोन केला आणि चांगल्याच धारेवर धरलाय. जिल्हा रुग्णालयात स्वच्छता करा, नाहीतर मी तिथे येऊन धिंगाणा घालेन, असा दम नवनीत राणांनी भरला. पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीतरी राजकीय हेतू असल्याशिवाय कोणताही निर्णय घेत नाहीत, असं म्हणत काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाणांनी मोदी सरकारवर टीका केली. तर जातीय जनगणना कोणत्या वेळी होणार, केंद्रानं त्यांचं टाईम तरी जारी करावं, असंही चव्हाणांनी म्हटलंय. पीक विमा आणि कर्जमाफी याकरता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांना घेऊन रास्ता रोको आंदोलन केलंय. या आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. शेतकऱ्यांचं भारतातच मुसलमान सगळ्यात जास्त सुरक्षित आहेत, असं वक्तव्य राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष पारेजिया खान यांनी सांगलीत केलं. पहलगाम घटनेचं राजकारण करू नका, असं आवाहनही त्यांनी केलं. पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीला उल्लंघन करण्यात आल्याची माहिती मिळते. जम्मू काश्मीरमधील कुपवाडा, उरी आणि अखनूर या सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी लष्करानं गोळीबार केला. या गोळीबाराला भारतीय लष्करानं चोख उत्तर दिलं. सध्या या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानची सगळ्या बाजूनं कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशात आता पाकिस्तानी कलाकारांचे सोशल मीडियावरील अकाउंट्स भारतात बॅन करण्यात आले आहेत. महिरा खान, अली जफर यांच्यासह अनेक कलाकारांच्या इंस्टाग्राम अकाउंट्सवर बंदी घालण्यात आलेली आहे. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारनं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार समितीमध्ये मोठे बदल केले आहेत. अर्थात रिसर्च अँड अनालिसिस विंगचे माजी अध्यक्ष आलोक जोशी यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. या समितीत इतर 6 सदस्यांचाही समावेश करण्यात आला आहे. LPG सिलेंडर आता स्वस्त झालाय. 19 किलोचा व्यावसायिक सिलेंडर स्वस्त झालाय. दरात 17 रुपयांची कपात झाली आहे. मात्र घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल नाही. बेस्ट बसच्या दरात दुपटीनं वाढ करण्याकरता मुंबई महापालिकेनं मंजुरी दिली आहे. बुधवारी मंत्रालयामध्ये रिजनल ट्रॅफिक अथॉरिटी आणि बेस्ट उपक्रमामध्ये बैठक झाली. बैठकीत रिजनल ट्रॅफिक अथॉरिटी तिकीट दरवाढीबाबत सकारात्मक असून चर्चेतील मसुदा बनवण्यात आल्यानंतर या दरवाढीवर शिक्कामोर्तब केलं जाणार आहे. मदर डेअरीनं दूध दरात वाढ केल्यानंतर आता अमूलने सुद्धा दुधाच्या दरात वाढ केली आहे. दुधाचे दर प्रति लिटर 2 रुपयांनी वाढवण्यात आले आहेत. अमूलचे नवे दर 1 मे पासून लागू होणार आहेत. ATM व्यवहारांवर आजपासून नवीन शुल्क लागू करण्यात येणार आहे. RBIच्या नव्या सूचनेनुसार बँकांचे दर जाहीर करण्यात आलेले आहेत. मोफत व्यवहार मर्यादा मेट्रो शहरांमध्ये दरमहा फक्त 3 वेळा मोफत असणार आहे, तर नॉन मेट्रो शहरांमध्ये दरमहा 5 वेळा ही सेवा मोफत असणार आहे. मोफत मर्यादेनंतरचं शुल्क 23 रुपये आकारण्यात येणार आहे. केंद्र सरकारनं ऊसाच्या FRPत क्विंटल मागे 15 रुपयांची वाढ केली आहे. आता गाळप हंगाम 2025-26 साठी 10.25% साखर उतार्याकरता क्विंटलला 355 रुपये FRP मिळणार आहे. तसंच 9.5%हून कमी उतारा असला तरी जास्त कपात न करता 239 रुपये FRP देण्यात येईल, असा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. पुण्यातील सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाचं अजित पवारांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. यामुळे सिंहगड रोडवरच्या वाहतुकीतून पुणेकरांची सुटका होणार आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत विक्री न झालेल्या विविध गृहनिर्माण योजनांमधील 13,395 घरांच्या विक्रीकरता नव्या वेबसाईटची निर्मिती करण्यात आली आहे. याकरता ऑनलाईन अर्ज नोंदणीचा शुभारंभ म्हाडाच्या उपाध्यक्षांमार्फत करण्यात आला आहे. अक्षय मुहूर्त साधत सोनं, घर, नवीन वाहन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीकरता ग्राहकांची अक्षरशः झुंबड उडाली. बुधवारी सोन्याचे दर 1,631 रुपयांवर पोहोचले तरी ग्राहकांमध्ये खरेदीचा उत्साह दिसत होता. मुंबईतील सराफा बाजारात दिवसभरात 82 टन सोन्याच्या विक्रीतून 200हून अधिक कोटी रुपयांची उलाढाल झालेली आहे. EPFOनं नोकरी बदलल्यावर PF खातं हस्तांतरणाची प्रक्रिया आता सोपी केलेली आहे. आता बहुतांश प्रकरणांमध्ये नोकरी देणाऱ्या कंपनीची मंजुरी घेण्याची गरज नाही. यामुळे 1.25 कोटींपेक्षा अधिक सदस्यांना फायदा होण्याची अपेक्षा आहे.
परशुराम घाटातील कृत्रिम धबधब्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. पावसाळ्यात हा कृत्रिम धबधबा परशुराम घाटाचं सौंदर्य फुलवणार आहे. मावळ आणि मुळशी तालुक्यातील 10 गावांना पिण्याचं पाणी तसंच सिंचनाकरता पाणीपुरवठा करणाऱ्या कासारसाई या धरणातील पाणी पातळी खालावली आहे. त्यामुळे कासारसाई धरणाचा पाणीसाठा 27% आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आता पाणी जपून वापरावं असं आवाहन करण्यात आलंय. सांगलीत विहिरीमध्ये पोहण्याकरता गेलेल्या 2 तरुणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय. रेस्क्यू फोर्स टीमकडून 40 फूट खोल विहिरीतून अथक प्रयत्नांनंतर मृतदेह शोधून काढण्यात आले. कोकणातील आंबा, काजू, नारळ आणि सुपारीच्या बागायतदारांना त्रासदायक ठरत असलेल्या माकडांच्या समस्येवर आता प्रभावी उपाय करण्यात आलाय. पालकमंत्री उदय सामंत यांच्या पुढाकारानं मोठ्या प्रमाणावर मंकी रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं असून आतापर्यंत 2,500 ते 3,000 माकडं पकडून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलेलं आहे. नागपूर जिल्ह्यातील उमरेडकरांला या अभयारण्यामध्ये F2 वाघीण तिच्या 5 बछड्यांसह तलावात पाण्यात खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल होतो. या वाघिणीनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या देहू ते विठ्ठलवाडीमध्ये जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन अनेक महिन्यांपासून गळत असल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती. यावेळी प्रशासनानं याची दखल घेतली, तातडीनं पाईपलाईन दुरुस्त केली. यामुळे देहूकरांनी न्यूज 18 लोकमतचे आभार मानले. माऊलींच्या समाधी मंदिरात मोगऱ्याच्या फुलांची आरास करण्यात आली आहे. या ठिकाणी समाधीवर चंदनउटीतून पांडुरंगाचं रूप साकारण्यात आलंय. दरम्यान दर्शनाकरता भाविकांनी गर्दी केल्याचं बघायला मिळालं. महाराष्ट्र दिनानिमित्त पंढरपुरातल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात विविध फुलांची सजावट केली गेली आहे. या सजावटीमुळे विठ्ठलाचं रूप अधिक खुलून आलेलं आहे. मुंबई ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या 3 मोठी धरणं असलेल्या शहापूर तालुक्यातील 30 गावं आणि 119 पाड्यांवर तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. तर मुरबाड तालुक्यातील 5 गावं आणि 8 पाड्यांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. 35 गावं 127 पाड्यांना 47 टँकरना पाणी पुरवठा केला जातोय. राज्यातील सर्वाधिक साठ्याचं धरण म्हणून उजनीकडे पाहिलं जातं. मात्र या धरणात जवळपास 14 TMC एवढा गाळ साचलाय. सोलापूर, पुणे, अहिल्यानगर, धाराशिव या 4 जिल्ह्यांकरता उपयुक्त असलेल्या धरणातील हा गाळ काढण्यास व पाणीसाठा वाढवण्यास मदत होणार आहे. धाराशिवमध्ये कचरा डेपो स्थलांतर करण्यासह रखडलेल्या रस्त्यांची कामं सुरू करण्याच्या मागणीकरता 2 दिवसांपासून उबाठाच्या कार्यकर्त्यांनी उपोषण केलं. अखेर पालकमंत्री प्रताप सरनाईकांच्या मध्यस्थीनंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं. पाटण तालुक्यातील मारुल हवेलीमध्ये पहिल्या क्रमांकाची कुस्ती माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते आयोजित करण्यात आली. या कुस्तीत अकलूजचा पैलवान विक्रम घोरपडे यांनी आटपाडीचा पैलवान सतीश गुढे याचा पराभव केला. जळगाव जिल्ह्यातील रावेर इथं अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी 12 गाड्या ओढण्याची परंपरा असते. कालही अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर रावेर इथल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात 12 गाड्या ओढण्यात आल्या. या 12 गाड्या बघण्याकरता महिला पुरुष यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. पश्चिम विदर्भात काही शहरात पुन्हा उष्ण लाटांची स्थिती निर्माण झाली आहे. अकोल्याचा पारा 45 अंशांवर गेलाय. ते पुन्हा राज्यात सर्वात उष्ण शहर ठरलेलं आहे. तर अमरावतीमध्ये 44 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झालेली आहे. कोल्हापूरची जीवनदायिनी असलेली पंचगंगा नदी प्रदूषणाच्या विळख्यात अडकली. पंचगंगेत दररोज 82 दशलक्ष लिटर सांडपाणी आणि 21 नाल्यांमधील रासायनिक सांडपाणी थेट नदीत मिसळतं. त्यामुळे हे पाणी कोणत्याही परिस्थितीत मनुष्याला पिण्यायोग्य नाही. ही सारी भयावह माहिती राज्य सरकारच्या नमामि पंचगंगा नदी कृती आराखड्यातून समोर आलेली आहे. कोल्हापुरात पंचगंगा प्रदूषणमुक्त करण्याकरता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं सादर केलेल्या नमामि पंचगंगा कृती आराखड्याला राज्य सरकारनं मंजुरी दिली. कालबद्ध कार्यक्रमामध्ये 2028 पर्यंत यातील उपाययोजना पूर्ण करायच्या आहेत अशी माहिती समोर येते.